इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध संधी व कोर्सेसची माहिती व्हावी म्हणून राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी 14 जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 व राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 मध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्याबाबतचे महत्त्व अधोरेखित केले आहे. व्यवसाय मार्गदर्शन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून दिनांक 14 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने आज नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केम तालुका करमाळा येथील शुभम एंटरप्राइजेस म्हणजेच कुंकू कारखाना या मध्यम उद्योगाला भेट देऊन व्यवसायाची माहिती घेतली. श्री शुभम हरिभाऊ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती सांगितली व सर्व विद्यार्थ्यांनी श्री शुभम कडांचे आनंददायी पद्धतीने आभार मानले. यापुढे चल इकडे पाठीमागं चल. तर आज आपण या ठिकाणी केममधील शुभम एंटरप्राइजेस कुंकू कारखाना या ठिकाणी आपण काय करण्यासाठी आलेलो आहोत, भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या शाळेमध्ये व्यवसाय मार्गदर्शन किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात सुद्धा काय झालेलं आहे, समावेश झालेला आहे. आणि त्या अंतर्गत काल सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी काय आलेलं भेट देण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी जी कुटीर उद्योग आहे किंवा लघु उद्योग आहेत, हा खूप मोठा काय आहे, कुंकवाचा कारखाना आहे नाही का. या अशाच प्रकारे तुम्ही छोटे उद्योग स्वतः काय करू शकता, स्वतःचे तयार करू शकता. सकाळी मी सांगितलं की नोकरी मिळणं खूप अवघड झालेलं आहे नाही का. तर या ठिकाणी शुभम सर आपल्याला काय करतील, या कारखान्याबद्दल काय करतील आपल्याला माहिती देतील. सर्वप्रथम स्वागत तुमचं सगळ्यांचं शुभम एंटरप्राइजेसमध्ये. तर आपण आत्ता जसं ठिकाणी उभे आहोत ते आहे डोलामाइटचं युनिट आहे. म्हणजे ही तुमच्या शेजारी जी बाजूला पावडर दिसते आहे ती टोटल डोलामाइटची म्हणजे दगडापासून बनलेली पावडर आहे. जी रांगोळीला तुम्ही यूज करता त्या प्रकारची पावडर आहे. रांगोळीची फक्त थोडीशी रफ असते, ही त्याच्यापेक्षा जास्त बारीक केलेली असते. त्या पावडरची हे युनिट आहे. या ठिकाणी या ज्या ब्लेंडर आहेत, रोलर मिल आहे, ह्याच्यामध्ये ह्या ही किंवा ही जे ठरलेलं आहे, दोन प्रकारची पावडर आहे ही आणि ही. याच्यातलं आमचं जे प्रमाण ठरलेलं आहे की समजा आम्हाला काही पिवळा कलर बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही काही प्रमाणात जे आमचे ठरलेले आहेत की एवढे बॅग ह्या पावडर टाकायची. त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला तुम्हाला रॉ कलर दिसतील, सगळे जे कलर केमिकल्स आहेत ते केमिकल्स काय प्रमाणात टाकायचे आणि याच्यामध्ये पाणी सोडून एक 20 मिनटं हे फिरवलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याला हा जो आपल्याला शेड ठरला आहे, जसा फॉर्म्युला आहे त्यानुसार ह्याला हे कलर येतात. आता हा येल्लोचा फॉर्म्युला आहे म्हणून याला हा येल्लो कलर आहे. आतमध्ये जे चालू आहे ते रेड आहे, कुंकू आहे. तर कुंकाला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे आम्ही कलर, पाणी, ऑइल ह्या सगळ्या गोष्टी यूज करतो आणि त्याला एक 20 ते 15 मिनटं फिरवायचं आणि त्याच्यानंतर ते पूर्णपणे रेडी होतं. रेडी झाल्यानंतर ह्याला बाहेर, आता जे तुम्ही बाहेर बघितलं त्या प्रकारे ह्याला वाळवलं जातं. पूर्ण एक दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवलं जातं आणि वाळवल्यानंतर मग परत त्याला आत आणून ग्राइंड केलं जातं, म्हणजे दळण केलं जातं त्याचं. कारण ज्यावेळेस तुम्ही ते ओला माल असल्यानंतर त्याच्यात थोड्या थोड्या गाठी राहतात. ओला माल वाळवल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी राहतात. तर ते गाठी फोडण्यासाठी आणि त्याला एकदम फाईन पानामध्ये एकदम मऊ पाना आणण्यासाठी त्याला चक्कीद्वारे दळण केलं जातं, त्याला ग्राइंड केलं जातं. यासाठी लागणारी ही पावडर लोकापूरमधून येते. लोकापूर या गावातून कर्नाटकामधून येते आणि बाहेर बाकी सांगली पण आहे. या ठिकाणाहून याच्यासाठी लागणारी ही पावडर येते. हे झालं डोलामाइटचं युनिट. आता पलीकडच्या साईडला जर पाहिलं तर हा मध्ये एक ब्लेंडर आहे मिक्सिंगचा. याच्यामध्ये
पूर्ण जे काही हे आहे कलर किंवा बाकीचे काय जे तयार आहे माल त्याचं फक्त मिक्सिंग केलं जातं. समजा आता आपल्याकडे आपण पेंट करताना येल्लो आणि रेड कलर मिक्स केला तर त्याचा ऑरेंज होतो. तर आता कोणाला ऑरेंज शेड पाहिजे असेल वेगळ्या प्रकारचं जे आमच्याकडे बनतो त्याच्यापेक्षा पण थोडासा वेगळा शेड पाहिजे असेल तर आम्ही हा 2.5 टन कॅपॅसिटीचा ब्लेंडर आहे हा समोर दिसतोय तो, याच्यामध्ये आम्ही टाकून तो शेड त्याला आणतो. अशा प्रकारे हे ब्लेंडरचं काम आहे. तर पलीकडे जाऊया. हे जे आहे हे सगळं स्टॉक केलेलं मटेरियल आहे. हे पूर्ण स्टॉक केलेलं मटेरियल आहे सगळं. हा ऑरेंज कलर आहे पण डोलामाइट मध्ये आहे. त्याची प्राइस रेंज खूप कमी असते. हे प्राइस रेंज साधारण 15च्या. एक मिनिट तुम्हाला बघा मला चान्स होता. जे आपण म्हणतो जवळजवळ 10 ते 11 प्रकारचे कुंकू आहेत त्यातलं हे सगळ्यात लो, एकदम लोएस्ट म्हणजे किंमत कमी. चला पुढे चला मला या पुढे. सगळ्यात कमी प्राइस म्हणलं तर हे डोलामाइट जे आता तुम्हाला दाखवलं वजन सगळ्यात कमी प्राइस आणि वजनाला सगळ्यात जास्त. एकदम वजन जास्त आणि रेट कमी. या ठिकाणी काय केलं त्यांनी स्टॉक केलेला बघा. जे पलीकडे डोलामाइटचं तुम्ही पाहिलं ते सगळं दररोज मिक्स करून हे करून वाळवून दळून परत हे सगळं असं इथं साठवणूक केली जाते. आणि मग जसं पॅकिंग येईल आता कोणाचं पॅकिंग 10 किलो येतं, कोणाचं पॅकिंग 20 किलो येतो. जशी मागणी असेल जशी ऑर्डर असेल आपल्याला त्या प्रमाणात आपण हे पॅकिंग. आता हे लूज 40 किलो पॅकिंग आहे तर ह्याचं जसं कोणाला पाहिजे आम्ही. आणि हे कच्चं पॅकिंग आहे. आम्ही ह्याच्यात देताना असं देत नाही. पूर्ण व्हाईट कलरची बॅग येते, प्रिंटेड बॅग येते. त्या प्रिंटेड बॅगमध्ये आम्ही हे भरून सप्लाय करतो. 20 किलो असेल, 10 किलो असेल किंवा 50 किलो असेल. हे अशा प्रकारे अशा बॅगमध्ये ह्या बॅगमधून दुसऱ्या चांगल्या बॅगमध्ये टाकलं जातं आणि ते मग डिस्पॅच होतं इथे. हे पूर्ण दिसतं आहे हे सगळं डोलामाइट आहे. म्हणजे ह्याची प्राइस रेंज खूप कमी असते ॲज कम्पेअर्ड टू स्टार्च. म्हणजे जे आम्ही कॉर्न फ्लॉरचं जे कुंकू यूज करतो मक्याच्या पावडर त्याच्यापेक्षा ह्याची प्राइस खूप कमी असते. साधारण एक 20 ते 22 रुपयाच्या आतमध्ये ह्या सगळ्या मटेरियलची रेंज बसते. टोटल जेवढं मटेरियल दिसतंय हे सगळं 22 ते 20च्या रेंजच्या आसपासचं असतं. आणि जे पलीकडं जे युनिट आहे ते स्टार्चचं, त्या स्टार्चच्या युनिटमधलं तुम्हाला मटेरियल साधारण हायेस्ट 70 रुपीज पर केजी पर्यंत जातं. म्हणजे आपण जे ओरिजिनल हळदीचं कुंकू म्हणतो त्याला. हळदीचं कुंकू जर घेतलं तर हळदीचं कुंकू खूप महाग आहे. 180 ते 200 रुपये किलो जातं. आणि चिंचोक्याचं एक येतं ते जातं 80 रुपयापर्यंत किलो. ते पण दाखवूया आपण पुढं. इथं फक्त हे डोलामाइटचं युनिट आहे. इथून हा सेक्शन पूर्ण इकडे डोलामाइटचं आहे जे की वजनची पावडर आहे आणि कमी रेटचं कुंकू आहे. आता इथून इकडं जे आहे स्टार्चचं युनिट आहे. हे मटेरियल जे पाठीमागं दिसतंय हे स्टार्च म्हणजे मक्याच्या पावडर पासून बनलेलं सगळं कुंकू आहे. इथून इकडं जसं की प्राइस रेंज मागाशी सांगितल्याप्रमाणे जास्त असते. ते पलीकडचं डोलामाइट आहे ते पूर्ण स्टार्च आहे. हा स्टार्च आहे, हे स्टार्च आहे. पलीकडे जेवढं दिसतं आहे आतमध्ये कलर सगळे किंवा कुंकू. आता हे पाठीमागचं जे आहे हे कुंकू आहे. इथं आहे तो गोल्डन कलरचा हळदीचा गोल्डन कलरचा शेड आहे. हे सगळं कुंकू स्टार्च पासून बनलेलं जातं. त्याला बनवण्यासाठी आता हे अशा प्रकारचं मशीन आहे ब्लेंडर. हा छोटा ब्लेंडर आहे. तुम्हाला पलीकडच्या गोडाऊनमध्ये गेल्यानंतर मोठा ब्लेंडर दाखवतो. हा अशा जो प्रकारचा ब्लेंडर आहे तशाच प्रकारचे 2 ब्लेंडर आहेत तिथं. या ब्लेंडरमध्ये स्टार्च पावडर टाकली जाते आणि त्याच्यात ते सेम प्रोसेस आहे. जशी तिकडं टाकली तशी तिकडं तुम्ही डोलामाइटचा यूज केला, इकडं तुम्ही स्टार्चचा यूज करणार. स्टार्चचे पावडर त्याच्यात टाकायची, त्यानंतर त्यात कलर केमिकल टाकायचे, पाणी टाकायचं, ऑइल टाकायचं आणि ते एक 15 ते 20 मिनटं फिरवायचं आणि नंतर बाहेर पाडून त्याला मशीनमध्ये न्यायचं. तर हा ब्लेंडर आतून कसा असतो ते तुम्ही एक जण असे ओळीनं बघून पाहू शकता. आतमध्ये हा ब्लेंडरमध्ये ब्लेड्स असतात असे क्रॉस ब्लेड जे की तुमचं मटेरियल पूर्ण या साईडनं दोन्हीमध्ये मिक्स करून आणतात आणि पूर्णपणे मिक्स करतात. त्यात मटेरियल टाकल्यानंतर जे तुम्ही मटेरियल टाकाल त्याचा एक वेगळा शेड होतो जो की सगळ्या मटेरियलचा सेम होतो. जर समजा तुमचं मटेरियल काही आता आम्ही जे बनवतो ते स्टँडर्ड सगळे बनवतो. हा गोल्डन आहे तर आमचं याचं प्रमाण ठरलेलं आहे. आतमध्ये येल्लो कलर आहे तर कोणाला ह्याच्यापेक्षा थोडासा लाईट गोल्डन, हा गोल्डन आहे ह्याच्यापेक्षा थोडासा लाईट अजून गोल्डन पाहिजे असेल तर आम्ही त्याच्यामध्ये थोडासा येलो टाकतो आणि दोन्हीचं मिक्सर करून त्यांना पॅकिंग करून देतो रेडीमध्ये. हा ब्लेंडर तुम्ही वरती जाऊन एक जण बघू शकता. चला एक
आता ह्याला कलर चढवण्यासाठी तुम्हाला पाणी टाकावं लागतं. पण ह्यात पाणी टाकल्यानंतर ते जास्त मटेरियल पाण्याचं घेऊ शकत नाही, त्याला दुष्टी येते, फंगस तयार होतं. मग याला पूर्ण वाळवलं जातं, ह्याच्यात पाणी काढलं जातं सगळं. जे काय पाणी कशासाठी यूज केलं जातं? फक्त त्याला कलर चढवण्यासाठी, कमी कलरमध्ये जास्त रंग चढवण्यासाठी पाणी यूज केलं जातं. कुठल्या पण गोष्टीला तुम्ही हातात कोरडा रंग घेऊन पाहिजे तर त्याला लवकर कलर येत नाही. तुम्ही त्याच्यात जर 2-4 टिपकं पाणी टाकलं तर रंग पटकन रंग चढतो त्या. म्हणजे कमी रंगामध्ये जास्त टेक्स्चर, जास्त शायनिंग येण्यासाठी त्याला पाणी वापरलं. पाणी वापरल्यानंतर मग पाणी पूर्णपणे त्यातलं काढून टाकण्यासाठी परत त्याला वाळायला घातलं. वाळायला घातल्यानंतर मग रंग केलं, कारण त्याला फंगस तयार होतं, बुरशी तयार होते, त्याच्यामुळे हे बाहेर वाळायला. हे आहे असं ओलं मटेरियल म्हणजे कारण त्याचं डबल वजन बनतं. ते पाणी पूर्ण त्याच्यातलं सुकून काढण्यासाठी हे बाहेर वाळायला लागतं. त्याला मग ते जास्त दिवस ठेवलं तर त्याची शेड पूर्ण चेंज होतं पाण्यामध्ये. कोणतीही गोष्ट पाण्यात जास्त दिवस ठेवली तर ते पाणी त्या गोष्टीला खराब करून टाकतं. म्हणून फक्त मिक्सिंग पुरतं, त्याला चांगला कलर आणण्यापुरतं त्याला फक्त पाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर पाणी काढून टाकतं. हां, तुमचे प्रश्न विचारा. हे जर भांडवल पाहिजे तर साधारण 2 कोटीच्या प्लस आहे. 2 कोटी टोटल भांडवल. आणि हे कसं आहे, हे ॲक्च्युली एकदम स्टार्ट नाही केलेलं, असं टप्प्याटप्प्याने चालू केलेलं आहे. पहिल्यांदा फक्त एवढंच होतं पाठीमागचं. त्याच्या पाठीमागं जे सुरुवातीला गेलं म्हणजे एकदम आतलं दगडी बांधकाम आहे हे, ह्याच्या पण आतलं ते फक्त पहिल्यांदा होतं, एकच गोडाऊन होतं छोटंसं. त्याच्यानंतर हे पुढचं झालं, त्याच्यानंतर हे झालं, नंतर हे झालं, नंतर हे म्हणजे ते पलीकडचं मशीन झालं. आणि मशीन ज्यावेळेस सक्सेस झाली त्याच्यानंतर पण ते चालू. असं करत करत ते एवढं भांडवल झालेलं आहे. एकदम एवढं भांडवल नाही झालं. एकूण कामगार आता सध्याला 32 आहे. 32 कामगार. 32 कामगार. कंटिन्यू 25 कामगार लागतात. तर आज आपण या ठिकाणी बघा शुभम एंटरप्राइजेस केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी व्यवसाय प्रशिक्षण किंवा व्यवसायाची माहिती मिळवणे या अंतर्गत आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे. आणि या ठिकाणी त्याचे सर्वेसर्वा शुभम सर यांनी आपल्याला उत्कृष्ट प्रकारची माहिती सांगितलेली आहे. त्याबद्दल नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच या ठिकाणी आपण काय करूया, त्यांचं आनंददायी पद्धतीनं अभिनंदन करूया. 1, 2, 3 स्टार्ट.